सद्गुरु गणेश नाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। मारुती बलभीम की जय। गणपती बाप्पा मोरया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। नरिकाम ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आज प्रवचन सेवा चालू आहे। आपण घेतलेल्या नाथ महाराज तीही लोकी पाहता सुख कोटे आहे। एक वेळे होय भेटी तुझी, आलिया जन्माचे सुफळ होय तेव्हा। सद्भाव या जीवा उपजता, अमृताचे दृष्टी एके वेळी पाहावे। दिन उद्रावे मायबाप, गणेशनाथ म्हणे न करी उशीर। गणेशनाथ म्हणे न करी तू उशीर, वाव हा संसार करी देवा। ही प्रवचन सेवा 11वी प्रवचन सेवा आहे। संत सद्गुरु गणेशनाथ महाराजचा अभंग आहे। हरिभक्ती परायण चंद्रकांत महाराज डोकरे यांचे 11वी असणारी मासिक सेवा आहे। बऱ्याच अनुभवी माणसांनी, बऱ्याच विद्वान माणसांनी आतापर्यंत सेवा केलेली आहे। बरेच काय त्यांची माहिती सांगितलेली आहे। नाथ महाराजांची सेवा कशी केली, कीर्तन सेवेमध्ये म्हणजे निर्विकार सेवा केली। नाथ बाबाची असणारी वारी अनन्य भावानं असणारा मन प्रसन्न करून देवाची भक्ती करण्याकरता मन प्रसन्न पाहिजे। कारण त्याच्याशिवाय भक्ती होत नाही, देव कृपा करीत नाही आणि भक्ती असणारी पूर्णत्वाला जात नाही। म्हणून असणारी भक्ती हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डोकरे यांनी सेवा केलेली आहे। नाथ महाराजाला असणारी सेवा मान्य झाली। चांगला मृत्यू समय जवळ आला, वारी पूर्ण केलेली आहे। वारी करून पुन्हा विण्याची सेवा केली। विण्याची सेवा करून सेवा करता करता असणार त्यांचा असणार देह अवसान झालेला आहे। नाथ महाराजाची कृपा झाली, कारण जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे। सेवा निर्विकार केली, लहानपणापासून सेवा केली। बरेच लोक सेवा करतील, पण अभिमानी सेवा केली नाही। शरण येऊन सेवा केलेली आहे। देवाला आज्ञा मागितली महाराजांनी, मी आतापर्यंत केलेलं फळ आहे, ह्या फलश्रुती म्हणून माझा असणारा देह वैकुंठाला जावा। कारण वैकुंठाला कुणी जात नाही। बरेच लोक अपेक्षा करतात, परंतु जाता येत नाही। त्याचं कारण आहे भक्ती असणारी रुडकी आहे आणि पाप असणारे फार आग्रबंब आहे। त्याच्याबद्दल असणारं तिकडे जाता येत नाही। वैकुंठामध्ये अमृत आहे, शालिग्राम आहे, कल्पतरू आहेत, सगळं म्हणजे तिथे कामधेनूची खिल्लारी, चिंतामणीची घर आहेत। इतकं असणारं म्हणजे ते भरून नटलेलं असलं वैकुंठ आहे, विष्णू भगवंताचं वास्तव्य आहे। बरेच लोक अपेक्षा करतात, परंतु अपेक्षेची पूर्णत्व करण्यासाठी देव कृपा केल्याशिवाय जाता येत नाही। देवाची कृपा झाली, पायी वारी घडली, विण्याची असणारी सेवा घडली आणि विण्याची सेवा करता करता असणारं त्यांना म्हणजे कळालं की माझं असणारं आता ह्या मृत्यू लोकांमध्ये काम संपलेलं आहे, माझी सेवा पूर्णत्वाला गेलेली आहे आणि ती नाथ महाराजांना असणारी म्हणजे सेवा जवळ केलेली आहे। देवा आता एकच म्हणले मागण्या माझं की मला असणारं वैकुंठ गमन व्हावं, पुन्हा असणारा जन्म नको, मरण नको, ही उपद्व्याप नको। कारण ह्याच्यामध्ये असणारी बरंच व्यथा आहे, बरंच उपद्व्याप आहे, बरंच काही असणारा त्रास आहे। परंतु हे त्रास असणारा देवा मला नको, मला आता तुमच्या जवळ घ्या। कारण जिथं अमृत आहे तिथे जन्म मरण नाही, तिथं असणारा कुठला रोग भोग नाही।
सगळा भोगातून मुक्त झालेला माणूस तिथं असणारा वैकुंठात जातो. बरेच यातना करतात परंतु देव कृपा करीत नाही. त्या निमित्तानं बरेच 11 असणारी प्रवचन सेवा झाली. बरेच काय असणारे अभ्यासक माणसं, बरेच काय असणारे वेदाचं असणारे म्हणजे पठण करणारे, अनुभवानं सांगणारे अशा असणारी विद्वान माणसांनी प्रवचन सेवा केलेली आहे. आपला अभ्यास रोडकाय. सगळ्या श्रोत्याच्या चरणी साष्टांग नमस्कार करून संत सद्गुरू गणेशनाथ महाराजच्या चरणी आनंदी भावाने शरण जाऊन आपण असणाऱ्या सेवेला असणारी सुरुवात करणार. अभंग फार गोड आहे. नेमकं महाराजांनी अभंग लिहावा का असं वाटलं, कारण नेमकं अभंग लिहिण्याचं काय कारण आहे, नेमकं फलश्रुती काय आहे, त्याच्यामध्ये कुणाचे हित होणार आहे, कुणाचं कल्याण होणार आहे, नेमकं का लिहावा वाटला हे नाथ महाराजांनी विचार केला. देवाचा आणि नाथ महाराजचा संवाद आहे. नाथ महाराज म्हणू लागले, देवा तिही लोकी पाहता सुख कोठे नाही. सुखाची ना आपली भेटच नाही, कारण सुख भेटणं फार अवघड आहे. जर भेटलं तर ती कळणं अवघड आहे. ज्याला कळालं ती तरुण गेले ह्या प्रपंचामधून, ज्याला कळालं नाही त्यांनी हितच मध्ये गुरपटले. कळणं फार अवघड आहे. संवाद कोण कुणासाठी करणार आहे, कोण कुणासाठी करतो, आपल्यापेक्षा जी सामर्थ्यवान आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, दुःखातून हाताला बाहेर धरून बाहेर काढणारा, यांची जी संवाद करावा नाथ महाराज वाटलं. ह्या मृत्यू लोकांमध्ये सगळीकडे बघितलं, सगळे लोक असणारे दुःखामध्ये वाहून चालले. सुखाची फलप्राप्ती नाही, सुखाचा अनुभव नाही. सगळे ह्या प्रपंचामध्ये, प्रपंच हा फार विचित्र आहे. प्रपंचामधून तरुण जाणारी फार लोक कमी आहेत. प्रपंच असणारा सगळा दुःखाचा सागर आहे. इथं सुखाचा सागर नाहीच, फक्त आभास आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या प्रपंचामध्ये इतकं म्हणजे एकाग्र मन आपलं किती बाजूला निघत नाही. पण नाथ महाराजांनी अनुभव घेतला, देवा ह्याच्यामध्ये सुख वाटत नाही किंवा मला मिळालं नाही किंवा पुढे बी मिळणार नाही, मग मी तुमच्याकडे अनन्य भावाने शरण आलो, माझ्यावर कृपा करा देवा. आणि असणारं सुख कुठं आहे, सुखाची प्राप्ती काय आहे, सुख नेमकं कुणाकडे मिळणार आहे, थोडक्यात मला माहिती सांगा. नाथ बाबा पांडुरंगाला विचारू लागले. भगवंतानं सांगितलं एका शब्दामध्ये सुख आहे. जिथं विठ्ठल नामाचं स्मरण आहे, जिथं दररोज हरिपाठ होतो, कथा कीर्तन होतात, आणि ज्याने नित्यनेम नामी ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी ज्याला कळालं, तीच माणसं असणारे माझ्या जवळ येण्याचे योग्यतेचे आहेत, त्यांच्यावर मी कृपा करतो. नाथ महाराज असणारे देव बोलू लागले. संवाद चालू आहे. दोघजण समोरासमोर बसलेले, नाथ महाराज आणि विठ्ठल असणारे हितगुज चालू आहे. ह्याच्यामधून मला मुक्त करा. नाथ महाराजांनी एकच आपण बरीच काय मागतो देवाला, ती न देण्यासारखी मागतो. देवाला सध्या किळस येते, नेमकं काय मागावं, देव देईल का, ती मिळालं तर आपणाला म्हणजे त्याची प्राप्ती मिळेल का, तिच्यापासून सुख मिळेल का, हे आपणाला अजिबात कळत नाही. जे न मागायचं ती मागतो. देव कृपा तर करीत नाही, पण अवकृपा करतो आणि दुःखाच्या असणाऱ्या हाताला धरून त्या रस्त्यावर नेऊन सोडतो. नाथ महाराज म्हणू लागले, देवा माझ्यावर कृपा करा. सगळे असणारे जन ह्या दुःखामध्ये वाहून जाऊ लागलं, ह्यांच्यासाठी मला काय उपाय सांगा. ह्या दुःखातून हाताला धरून बाहेर काढण्यासाठी काय मार्ग आहे का. देव सांगतात नक्की आहे, पण मार्ग कसा आहे. मला एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री बैसून या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगतील. म्हणजे ज्याला मला हृदयात बसविला, हृदय बसविताना फार स्वच्छ पाहिजे. ती मलिन असलं, अभिमानी असलं, अहंकारी असले की देव जवळ येत नाही, बसणं तर लांब दूर आहे. नाथ मला सांगू लागले, देवा ही सगळं भक्तीनं हृदय घेऊन मी तुमच्यापाशी आलो, अनन्य भावाने शरण आलो. माझा स्वीकार करा, माझा अंगीकार करा. सगळे भोग असणारे एका क्षणात जाळून भस्म करा. एका क्षणामध्ये तुमचं दर्शन व्हावं आणि माझ्यावर कृपा व्हावी, एवढंच मागतो. हीच डोकडी महाराजांना मागितला देवाला. बाकी सगळं उपद्व्याप नको, रोगभोग नको. नाथ बाबाला एवढंच मागितलेलं, देवा सगळे असणारे रोग भोग सगळे इथं तेरनामामध्ये सोडा म्हणले माझी. मला वैकुंठ गमन करण्याची माझ्यावर कृपा करा. देवानं तथास्तु म्हणलेलं आहे. प्रवचन सेवा कुणाची होत नाही, झाली तर ती कडेला जात नाही. बरेच काही विघ्न निर्माण होते ते,
विघ्न निर्माण असणारे ते अर्धवट सेवा बंद पडते. आपल्याला म्हणजे कुठलाच नियम करणं फार अवघड आहे. नियम चालवायची गोष्ट सोपी आहे, पण ती पैलतीराला जाणं फार अवघड आहे. म्हणून पुण्याईनं असणाऱ्या, पुण्य असल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही. पाप असलं अर्धवट म्हणजे थांबतंय. म्हणून असणारे नाथ महाराजाला शरण गेले असणारे माझ्या हरिभक्तपरायण डोकरे महाराज, देवा ही माझी असणारी परंपरा पुढे बी चालावी, चालत राहावी आणि तुमची सेवा मनोभावे करावी, एवढीच माझ्या असणाऱ्या कुटुंबावर कृपा करा हीच मागितली असणार माझ्या महाराजाने. देवाने सांगितले चिंता करू नको. सगळे असणारी मंडळी तुझ्या असणाऱ्या सत्मार्गाच्या रस्त्यावर लावतो, सद्बुद्धी निर्माण करतो, दुर्बुद्धीचा नाश करतो आणि त्यांच्यावर कृपा करून त्यांना असणारे हा सगळ्या मोहमायातून बाहेर काढतो. एवढी असणारी माझी ग्वाही आहे. नाथ महाराज डोकरे महाराज बोलू लागले. किती आनंद झाला. हवा आपल्याला माणसं नीट बोलत नाही, बोलते बी सुखाचे बी नाही ना आनंदाचं बी नाही, तरी बी संत बोलतात आणि असणाऱ्या आपल्या भक्तावर कृपा करतात. ती पुण्य असल्याशिवाय कृपा होत नाही, झाली कृपा कळत नाही. म्हणून असणारी सेवा आज माझ्याकडे 11वी सेवा आहे. माझ्याकडे पुढल्या सेवेमध्ये कीर्तन होणार आहे. पुढल्या सेवेमध्ये असणारी म्हणजे ती थांबणार आहे. थांबण्यावर शेवटची माझ्याकडे म्हणजे असणारी सेवा आहे. श्रीकांत महाराजांनी सांगितले की 11वी सेवा आहे तुमच्याकडे. सेवा करणार का? नक्की करतो मुलं महाराज. सेवा करण्यासाठी सध्या पुण्य लागते. ही कुणाला सेवा मिळत नाही. मिळाली तर बरेच संकट येतात आणि सेवा मला जमत नाही म्हणते. परंतु सेवा करण्यासाठी सध्या पुण्य लागतंय. म्हणून नाथ महाराज सांगू लागले, देवा मी तुमची सेवा केली, निर्विकार केली, अनन्य भावाने शरण येऊन सेवा केली, पण नेमकी सेवा माझी तुमच्यापर्यंत पोचली का? देव सांगू लागले, असणारा परमात्मा तिन्ही जगाचा मालक आहे. 6 शास्त्र 18 पुराण मुखत असणारी 4 वेद, 6 शास्त्र 18 पुराण सगळ्या देवाचं गुण गाऊन थकले तरी बी मौन धारण केलं. देवा तुझी कीर्ती माती आम्ही काय वानावी, तुझं वर्णन करणं फार अवघड आहे. किती करावं, केलं तरी असणारे आम्ही मौन धारण केलो. आमची असणारी मती कीर्ती थांबलेले, आमची वाचा बंद झालेले, वेदांनी सांगावं. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले, देवा इतकी सामर्थ्य तुमचं नामस्मरण केलं, सगळे असणारी 84 लक्ष यवनी सध्या चराचर असणारे सगळे म्हणजे मुक्त होतात. इतकं सामर्थ्य देवा तुमच्याकडे आहे. मग आता सुख कुठं आहे? सुख कोणी अनुभवलं का? सुख कुणाला मिळालं का? ज्याला मिळालं त्याला कळालं का? थोडं मला सुखाची व्याख्या सांगा. देवाने सांगितलं सुख नक्की मिळणार आहे, पण सुख घेण्यासाठी सध्या पूर्व असणारा संचित ठेवा पाहिजे, प्रारब्ध असलं चांगलं पाहिजे आणि क्रिया असणारी सध्या चांगली पाहिजे. सत्मार्गावर गेलो सुखाची प्राप्ती आहे, वाईट मार्गावर गेलो दुःखाची प्राप्ती आहे. मग कसला मार्ग स्वीकारणार तू? काय मनामध्ये हेतू आहे? देव बोलू लागले नाथ महाराजाला. नाथ महाराजांना सांगितले, देवा माझा हेतू एकच आहे. जेवढे हे असणाऱ्या मोहमायेमधून जे असणारे होरपळत आहेत, जे वाहून जाऊ लागले, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी मी अनन्य भावानं शरण आलो. शरण आल्यावर मरण नाही. चिरंजीव असणारा माणूस वाकाव पण मोडू नये. कारण ताट माणसं असणारे लवाळे पाणी आले की वागतात, पाणी गेले की उभारतात. झाडं ताट आहेत वाहून म्हणजे मोडून वाहून जातात. नाथ महाराज सांगू लागले, लोण्यापेक्षा मग ही तरुण जाणार आहे. सगळे संत तरुण गेले, सगळे असणारे मुक्तीला पावले, सगळे असणारे वैकुंठ धामामध्ये जाऊन बसले. मग माझा भक्त असणारा एक आहे, त्याच्यावर बी कृपा करा देवा. आणि हे सगळे असणारी व्याधी उपाधी बाजूला काढा. देव सांगितले एका क्षणात उत्तर आहे. तू असणारं हरिकीर्तन कर, गुरुची सेवा कर. गुरुची सेवा करताना लोक फुकट पाया पडते. ते शिवाजी महाराज दक्षिणा देऊन पाया पडायला लागते, फुकट मिळत ना आशीर्वाद. मग ज्यावेळेस तुम्ही त्यांची आशीर्वाद घ्याल तेव्हा मन प्रसन्न, गुरुला जर काय दिलं तर गुरु मन प्रसन्न करून तुम्हाला आशीर्वाद देईल. आपण लटकं पाया पडलो, त्यांनी लटका आशीर्वाद दिली. फसलं फसलं जसल्याला तसलं. म्हणून असणारे नाथ महाराज म्हणू लागले, देवा सगळं असणारं माझं रोम रोम असणारं तुमच्या सेवेमध्ये विलीन आहे.
मी इतकी सेवा अनन्य भावाने म्हणजे सेवा केली देवा, सेवा पूर्णत्वाला गेली नाही का? नाथ महाराज विचारू लागले, पूर्णत्वाला गेल्याशिवाय देव भेटत नाही, संवाद होत नाही. जसं माय एखादी लेख नांदून यावी नवीन, रातभर माहिती की काय बोलते ते त्यांनाच माहित आहे, माहीत झाल्याशी कळत नाही. तसं असणारे नाथ महाराज म्हणू लागले, मी असणारे लिकुरा, तू असणारा माझा पिता आहेस, माझं असणारं संकट पित्यानं म्हणजे दूर करावं लागेल, सुख असणारं कुठं आहे? नाथ महाराज विचारू लागले. तेच सांगू लागले, भेट झाली तुझी, पण एक वेळे होय भेटी तुझी. बघा आता बऱ्याच वेळा आपली भेट होते, त्या भेटीमध्ये हेतुगोजी बी होत नाही, काय फायदा बी होत नाही. पण नाथ महाराज म्हणू लागले विठ्ठलाला, देवा एकच वेळ भेट दे, पण अशी भेट दे की सगळं असणारी माझी इच्छा आकांक्षा पूर्णत्वाला जाव्या. मग पूर्णत्वाला काय त्यांनी काम मागितलं नाही, 10 एकर जमीन मागितलं नाही, शेजाऱ्याचा बंगला मागितला. त्यांनी सांगितले रात्रंदिवस असणारं स्मरण तुमचं व्हावं, जे का रंजले गांजले त्यांच्यावर असणारी कृपा व्हावी, त्यांना असणारा म्हणजे आधाराचा हात मिळावा, आणि असणारे वाद झालेले हे तुझ्या चरणापाशी येऊन असणारे शरण व्हावे, तुझी सेवा करावी, गोरगरिबाची सेवा करावी. ज्याला मिळत नाही त्याला अन्न खाऊ घाला, ज्याला मिळते त्याला खाऊ घालून आशीर्वाद देत नाही त्यानं म्हणते ह्याच्यापेक्षा लय चांगलं खाता. म्हणून देव म्हणू लागले, भेट झाली माझी तुझी. नाथ महाराजाचं बोलू लागले नाथ महाराज, देवा भेट झाली, भेट झाल्याची फलप्राप्ती काय मला? नेमकं मी सेवा केली. बघा आपण एखादं काम केलं, पहिले तिराला नाही गेलं तर आपण नाराज होतो. एवढं केलं रात्रंदिवस दिव्यात तेल घालून केलं, परंतु हे आनंद मिळाला नाही. आनंद नाही मिळाला की दुःखाला कारण दुःखापर्यंत पोचावं लागते. दुःखापर्यंत न पोचण्याचा एकमेव मार्ग आहे फक्त भक्ती. तुम्ही स्मरण करा, हरिकीर्तन करा, कथा करा, तुम्ही असणारी तिथे सेवा करा. पैशाची गरीब आहे, पत्रवळ्या उचला. बरेच लोक अभिमानी पत्रवळ्या उचलायला लाज वाटते, त्याच्यासारखं पुण्य तिन्ही लोकांमध्ये नाही. म्हणून नाथ महाराज सांगू लागले, देवा भेट झाली, तुझी कृपा झाली, पण माझ्यावर झाली म्हणजे सगळ्या ह्या जगावर कृपा करा. देव संत फार उदार आहे. संत स्वतःचे हित करीत नाही, सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरता, जगत उद्धार करण्याकरता, सगळ्याची सेवा करण्याकरता संत अवतार आहे. आपण फक्त प्रपंच करण्याकरता अवतार आहे आपला. आपण आपल्या घरापुरतं बघतो शिवाजी महाराज, आपण गल्लीचं बघत नाही, गावाचं बघत नाही, महाराष्ट्र बघत नाही. आपण फक्त आपल्या घराची सेवा. नाथ महाराज म्हणू लागले, देवा कृपा झाली, सगळ्या माझ्या देशाची सगळ्या जगाची तिन्ही लोकांची सेवा माझ्या हातून व्हावं. आपणाला पण ज्याचं नाव माहित ना, डोकरे महाराज. आज 450 वर्ष झालं नाथ महाराजाची महती कीर्ती सगळ्या जगामध्ये पसरली. आपलं कुणी मेल्यावर नाव सध्या घेत नाही, शिवाजी महाराज लय बेकार होते. पण यांची कीर्ती ह्याचं कारण आहे, तिने चिरंजीव आहे, त्यांना मरण बी नाही, जन्म नाही. स्मरण केलं, नाथ महाराज मला एकदा भेट द्या, नक्की भेट देतील, पण झोपताना सध्या चांगले विचार मनामध्ये यावे. कारण ज्यावेळेस तुमची विचार चांगली होतील त्यावेळेस तुम्हाला स्वप्न सध्या चांगलं होईल. देव भेट दिल्यासारखं तुम्हाला भास होईल, तुमच्यावर कृपा केल्यासारखा भास होईल. तेव्हा सकाळी आपण उठल्यावर म्हणून आपल्याला देवाचा साक्षात्कार झाला. बरेच लोक झोपताना बरेच विचार काय वाईट करतील, वाईट स्वप्न पडते, सकाळी म्हणते लय वाईट स्वप्न पडलं. म्हणून नाथ महाराज सांगू लागले, विचार असे ठेवा, सगळ्याचे असणारे म्हणजे फायदे व्हावे, सगळ्याच्या उपयोगाला यावे, सगळ्यामध्ये सहमत असावे. म्हणून असे विचार मांडा आणि विचारामध्ये असणारे म्हणजे तुम्ही विलीन व्हा. म्हणून नाथ महाराज सांगले, देवा सुखाची प्राप्ती झाली, तुझी भेट झाली, आता पुढे काय माझं? बरेच प्रश्न येते. म्हणून त्या आलिया जन्माची सुफळ होय तेव्हा जन्म आपल्याला मिळाला पण आपण रोग भाव घेऊन आलो. आपण येताना नुसतं गाठोडं असणारं सगळं दुःखाचं आहे. डोकरी महाराज, सुखाचं गाठोडं नाही, हे दुःखाचं गाठोडं कोण म्हणजे हे कुठं म्हणजे कुठं म्हणजे जाईल माझ्यापासून निघून. फार मोठं गाठोडं वज झालेलं आहे देवा, माझं मान अवघालेलं आहे, इतकं दुःख माझं जड आहे, मला वज होऊ लागलं, हे वज माझं कोण करेल देवा? नाथ महाराज म्हणू लागले, संचित माझं फार अवघड आहे, तुझ्याशिवाय कोण करणार नाही. बरेच मिळाले, अजून डोक्यावर जड झाली म्हणजे ते गाठोडं ठेवून, पण काढणारा कोण मिळाला नाही. नेमकं तुझी माझी भेट झालेली आहे.
मला विश्वास आहे की हे असणारं दुःखाचं गाठोडं तुझ्याशिवाय कुणी सध्या काढणार नाही. मग आतापर्यंत कुणाकुणाचे काढलाच का? निर्विकार भक्ती केली, हनुमंतानं भक्ती केली देवाची, अनन्य भावाने शरण आले. सांगितलेलं आहे एकनाथ महाराजांनी, विवेक ज्ञानी हनुमंत म्हणले. बरेच भक्त आहेत ते, नळ, नील, जामवंत, अंगद, हनुमंत, सुशील, वैद्य, विभीषण बरीच आहेत असणारे, सुग्रीव आहे. पण सगळ्यापेक्षा एकनिष्ठ भक्ती, सामर्थ्यवान भक्ती आणि देवापर्यंत पोचण्याची भक्ती फक्त हनुमंताकडे. म्हणून सांगितले, हनुमंता ही कार्य तुझ्याशिवाय होत नाही, तू विश्वास वाय. विश्वास पाहिजे देवाचा आपल्यावर. विश्वास नावाची गोष्ट जीवन नाही, ती मरून गेली. समाधान मरून गेले, नुसती वसवशी जिवंत. कुणाला विचारा बरं आहे का? कशाचं बरं आहे म्हणते, नेमकं बरं गेलं कुठं? मग बरं न व्हायचं, तुम्हाला समाधान न मिळायची एकमेव कारण आहे, ही परमार्थ कमी पडला, तुमचं स्मरण कमी पडलं, तुम्ही असणारे म्हणजे जप कमी पडला. तुम्ही नुसतं विठ्ठल नामाचा जप करा 10 मिनिट, तुमचे ठोके कमी झाले सगळ्या जागेवर. इतकी सामर्थ्य असणार ह्या नामामध्ये, एवढं कोण करीत नाही. विश्वासच नाही. ही काय खराय का म्हणा, ही काय खराय का म्हणल्या शिवाजी महाराज ठोके अजून कमी पडते. देवामध्ये फार सामर्थ्य. देव असणारा आज्ञेशिवाय झाडाचं पान हालत नाही. 84 लक्ष यवनीला सांभाळतो, इतका चतुर आहे. मग चतुराचा चतुर आहे आणि त्याच्या विरोधात बोलल्यावर आपलं बरं होतंय. म्हणून म्हणू लागले नाथ महाराज, देवा कृपा झाली, ही झालं कल्याण झालं, देहाचं सार्थक झालं, देह माझा असणारा चांगल्या कामाला लागला, नक्की विश्वास मला मिळाला. विश्वास असल्याशिवाय माणूस व्यवहार सध्या करीत नाही. पैशाचा साधा व्यवहार आहे. नाथ महाराज म्हणू लागले, देवा हा फार मोठा व्यापार आहे. हा असणारा व्यापार म्हणजे कसा म्हणजे ही प्रपंचाचा नाही, पारमार्थिक व्यापार आहे. आणि व्यापार असणारा पैल तीराला जावं लागेल, तेव्हा असणारा सगळ्याला सुख मिळेल आणि सुखाची प्राप्ती मिळेल. इतका व्यापार मोठा आहे. नाथ महाराजांनी असणाऱ्या देवाला बोलावं. देवाने डोक्यावर हात फिरवा आपल्या नाथ महाराजच्या. गणेशनाथ महाराजा फार म्हणजे तुझी भक्ती इतके, नदीला पाणी आले, चंद्रभागा भरून बी चालली, तरी बी आपले नाथ महाराज असणारा आत्मा ब्रह्मांडाला लावून स्वतः देवाला हृदयात बसून कीर्तन करावं. रुक्माई मातेने म्हणावं, देवा गुजरीचा महाराज एकटाच कीर्तन करू लागला म्हणले. देव म्हणले, मी जाऊन त्याला बोलून आणतो. रुक्माई माता म्हणली, तुम्ही एकटं कसं जाता, मी देते. ती एक हार घेतला, घिसाड्याचं रूप धारण केलं, नेऊन समोर बसले. सगळे असणारे मान्यवर महाराज मंडळी सगळे मठ होते, आपल्याला मठ नव्हता, आता मठ झाला. सगळे निघून गेले. विधी अवस्था असणारी आत्मा असणारा म्हणजे ब्रह्मांडाला लावलेला आहे. देहावर आले, डोळे उघडून बघते ती, त्याला काही सांगायचं काम आहे? फार त्याने म्हणजे पुण्यवान आहे. त्याचे इतकं पुण्य आहे की ती देवाला सगळं जड झालं नाथबाबाचं पुण्य, म्हणून तिथे यावं लागलं. डोळे उघडून बघितले, सांगितले, देवा माझ्या एकट्याबद्दल सगळे संत मंडळी आता मग येईल म्हणले मंदिरात. तेव्हाच असणारे सावतामाळी, नामदेव महाराज, गजानन महाराज सगळे मान्यवर संत येणार आहेत. म्हणजे माझ्या एकट्या करता कशाला आलो? रुक्माई माता म्हणले, गणेशनाथ देवरान संतो का नवरा म्हणून भाषिक मानले. ते पुण्या देवाला भाषिक नाही, पांडुरंगाला आपल्या देवाला भाषिक आहे. इतके सामर्थ्य आपल्या नाथ महाराजची आगाज आहे. ही देवाला कळाली. म्हणजे नाथ महाराजा तू जे प्रश्न केलेला आहे त्याचं उत्तर एका क्षणात आहे. तू मागणारा आणि मी देणारा. देणारा सामर्थ्यवान असले, एखाद्याला पैसे मागायला गेलो, ती भिकाऱ्याला काय म्हणणार? 2-2 धडाके. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले, सामर्थ्यवान आहेस, तुझ्यापाशी काय कमी आहे म्हणे. लक्ष्मी तुझी पायी चोपाली, कुबेर पाठीमाग बसलेला आहे, इतका बलवान सामर्थ्यवान आहे. मी मागण्यासाठी असणारी फाटकी धुळे, पण तू दिल्यावरती फाटकी धुळी सध्या चांगली होणार आहे. आणि माझा असणारा हेतू पहिलं तीराला जाणार आहे. एवढं असणारे हितगुज बोलले. दोघे हितगुज बोलू लागले. मग म्हणजे आता सद्भाव या जीवाबुजता. सद्भाव प्रेम निर्माण कधी होते माहित का? जेव्हा एकमेकाचे 2 मनी एक जागी झाले, प्रेम निर्माण झालं की पुन्हा असणारा सद्भाव निर्माण होतो. सद्भाव निर्माण झाला, न काम होणारं सध्या काम होते. विरोधात गेलं की चालू काम बंद पडते. इतकी सामर्थ्य आहे विरोधामध्ये. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले, देवा माझा असणारा सद्भाव तुझ्या पायावर, तुझ्या असणाऱ्या माझी दृष्टी इकडे इकडे सध्या जाऊन नये. इतकं मला प्रेम निर्माण कर. प्रेम निर्माण केल्याशिवाय तुझी फलप्राप्ती नाही, मला नक्की माहित आहे. नाथ महाराज म्हणू लागले, नक्की मला माहित आहे. मी सद्भाव निर्माण केला,
प्रेम निर्माण केलेलं आहे. मला भक्ती कुठं ही सगळीच माहिती सांगितली. सगळा आनंद झाला म्हणले. सगळा आनंद झाला देवा. ज्या कामासाठी आलो ती काम असणारं माझं पवित्राला गेलेलं आहे. मला आनंद झालेला आहे. म्हणून म्हणू लागले अमृताची दृष्टी एके वेळी पाहावे तर अमृत पाण्यासाठी वैकुंठात जावं लागतं. ब्रह्मपुरीमध्ये असणारे ब्रह्मदेव आहेत. कैलासामध्ये महादेव आहेत. असणाऱ्या अमरावतीमध्ये असणारा इंद्रदेव आहे. आणि विष्णू भगवंत वैकुंठपुरीमध्ये. आता ह्या तिघाकडे बी नाही म्हणजे अमृत. फक्त विष्णू भगवंतापाशी आहे. म्हणजे न विटणारं नाव आहे. त्याला कधी भंग न पावणारं नाव आहे. ती कधी नष्ट न होणारं नाव असं नाव आहे विष्णू भगवंत. तू त्याचाच अवतार असणारा विठ्ठल पांडुरंगा. एक वेळे अमृताची अमृताची अपेक्षा करणे बी साधन नाही. आपल्याला दूध मिळत नाही लवकर. शिवाजी महाराज अमृताची अपेक्षा काय करणार आपण. पण नाथ महाराज म्हणू लागले देवा मी अपेक्षा केलेली आहे. अपेक्षेची पूर्तता करणारा तू मालक आहेस म्हणले. तू देण्यासारखा आहे म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो. मला विश्वास आहे नक्की देणार आहेस आणि नक्की मला मिळणार आहे. विश्वासाच्या घोड्यावर बसून तुझ्यापाशी आलो म्हणजे. नाथ महाराजाचा संवाद आहे फार गोड आहे. किती संवाद करावा. त्यांचं काहीच हित नाही. सगळं जन कल्याण आहे. जगत उद्धारासाठी आहे. लोक कल्याणासाठी आहे. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणजे एवढं मागणं आहे. देवा मला जरी एकट्याला नेला बघा 11व्या अध्यायामध्ये शिवलीला अमृतामध्ये बघा त्या गणिका म्हणते देव महादेव प्रसन्न झाले. गणिकेला महादेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर असणारे एक लिंग दिलं. लिंग दिल्यानंतर तिनं असणारं ती लिंग म्हणली ही लिंग जर माझं जळून खाक झालं तर मी अग्नी प्रवेश करीन. महादेव म्हणते तिच्या गणिकेला. कुकुट मरकड जिथं आहे जिथं नृत्यशाळा तिथं असणारं लिंग महादेव फार म्हणजे सगळ्या देवाचे देव महादेव आहेत. महादेव जितकी बोले तितकी असणारी म्हणजे कठीण देव. ह्यांच्या आज्ञेला अग्निशाळेला आग लागली. अग्निशाळा पेटलेले. गणिकेला सांगितले हे गणिके तुझ्या नृत्यशाळेला आग लागली. उठून पळाली. कुकुट मरकुटाला सोडून दिलं. लिंग जळून खाक झालं. तुला 3 दिवस सांभाळ म्हणून म्हणले होते म्हणले महादेव. मी अग्नी प्रवेश करतो. लगे अग्निपेठीला महादेवानं उडी मारली. गणिका बी असणारी फार म्हणजे सामर्थ्यवान होती. महापतिव्रता होती. लाल गुरुजी म्हणायचे सत्यपतिव्रता चाले देवावरी सत्ता म्हणायची. इतकी पतिव्रतेची मते. तिनं सगळं असणारं दान केलं. सगळं एका राजाला लाजवली इतकी संपत्ती येते गणिकेकडे. सगळी संपत्ती ब्राह्मणाला सगळी दान केली. सगळे कोठार असणारी रिकामे केले. सोन्याचे हिरे मोत्याचे सगळे. सोन्याचं नाव का लिखायचं काटायला इतकं सोनं महाग झालं. सोन्याचं नाव का फार अवघड आहे. सगळं दान केलं. पुन्हा असणारा अग्निपेठीला गणिकेने मध्ये उडी मारल्याबरोबर मधून असणारे महादेव प्रगट झाले आणि वरच्यावरी धरलं. त्यावेळेस महादेव म्हणते हे गणिके मी तुझी परीक्षा घेण्याकरता देव भक्ताची परीक्षा घेतो. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय कृपा करीत नाही. म्हणून असणारी सांगितले गणिकेला काय मागायचं आहे माग. तिनं सांगितली मला आता इथं नको म्हणले असणारे कलियुगामध्ये ह्या मोहमाते नको म्हणले मला तुमच्यापाशी जागा द्या. तिनं सांगितले मला एकट्याने सगळी नगरी न्यावं लागतं. वीरभद्राला पाचारण केलं. विमान पाटील सगळी नगरी असणारी कैलासाला नेली. एक भक्त असला सगळं गाव तरुण जाते. एक संत असला सगळ्यावर कृपा करतो आणि सगळ्याचा उद्धार करतो. एवढी नाथबाबाची मते आहे. इतकी कीर्ती आहे. बऱ्याच लोकांना अनुभव आला. बऱ्याच लोकांनी अनुभव म्हणजे बघितला. आणि पुन्हा जेवढे आज पंक्ती आहेत जेवढ्या लोकांच्या आपल्या बाबाच्या तेवढ्याच्याच गरीबी ठेवलं नाथ महाराजांनी. सगळ्याचा आनंद आहे. जे गरीब होते गरीबाची श्रीमंत केली. देवापाशी का नाही हो. गरीबाला श्रीमंत करतं श्रीमंताला भिकारी करतं. अभिमान आलेली इतकी असणारी सामर्थ्य शक्ती आहे. सगळी कृपा झाली. अमृतामध्ये मी घेऊन बसविले आहे. पुन्हा जन्म नको मरण नको तुझी सेवा व्हावी नाथ महाराजांनी मागितलं. देव तथास्तु म्हणले. दिन उद्धरावे माय बापा. आता बघा आपल्याकरता मागितलं. आपल्याकरता मागितलेला की म्हणले आता ही सगळा माझा उद्धार झाला. पण आता जी गरीब आहे दिन म्हणजे गरीब दिन दुबळे ज्याला कुणी नाही
ज्याचा मालक नाही आशाचा उद्धार कर म्हणजे चांगल्याचा कुणी बी करेल. संताला फार कळवळ आहे दीनदयाळाचा. शेवटी मागितले देवा जेवढे गरीब आहेत, जे दीन आहेत, ज्याला काय मिळत नाही, ज्याला कुणीच नाही त्याला देव आहे. बघा आता बरेच लोक म्हणतात कोण हा देवानं पाठवल्याशिवाय बंद करते. ज्याला कुणी नाही त्याला देव आहे आणि देवानं पाठवल्याशिवाय आपण इथे येतच नाही. आपल्याला कुणी पाठवलं? ज्यानं निर्माण केलं, ज्यानं आपल्याला पाठवलं त्याचं स्मरण नाही केलं मग विघ्न नक्की येणार आहे. विघ्न आले की त्या विघ्नाला म्हणजे सामोरं जावं लागते. सामोरं गेलं की ती विघ्न भोगावंच लागते. भोगून जावं चटके बसाल तेव्हा म्हणते देवा काय चुकलं. देव म्हणते सगळं चुकलं. आतापर्यंत ज्याच्यासाठी पाठवलो ती दिलं म्हणजे सोडून दुसरं धरला म्हणजे उपदेवा प्रपंचला. प्रपंच हा तरुण जात नाही, परमार्थ तरुण जातो. परमार्थामध्ये आनंद आहे. परमार्थामध्ये असणारं म्हणजे सुख आहे. जिथं सुख आहे ती सुख आपलं चुकलं आपण दुःखाच्या याच्याकडे गेलो म्हणजे रस्त्यावर. मग सुख असणारं कुठं आहे? सुखाचा रस्ता दाखवा. नाथ महाराज देवाला म्हणू लागले नक्की सुख माझ्या भक्ताला मिळावं, सगळ्याला आनंद व्हावा, सगळे गुन्ह्या गोविंदांना नांदावे एवढी कृपा कर. नाथ महाराजांनी सगळी हिताचं मागितलेलं आहे, आनंदाचं मागितलेलं आहे. आनंद निर्माण झाला नक्की परमार्थाचं असणारं बारकं रोपटं असणारं पैल तीराला जाणार आहे. पैल तीराला गेले की नक्की आपल्याला अनुभव येणार. आपण लावलेलं रोपटंही चांगलं आहे, फळ आले, फळ खाऊन आपण तृप्त झालो. नाथ महाराजाला कळालं देवा मी आतापर्यंत जेवढ्या इच्छा निर्माण केल्या इच्छेची पूर्तता तुम्ही केलेली आहे. आता माझी इच्छा असणारी म्हणजे तुमच्या पायावर राहावी, तुमच्या चरणावर राहावी आणि असणारं स्मरण रात्रंदिवस माझ्या मुखानं व्हावं एवढी कृपा करा. गणेशनाथ म्हणे न करी तू उशीर. बघा आता संत किती चतुर आहेत. आता कृपा करण्यासाठी उशीरच करू नको म्हणजे. बघा चांगल्या कामाला जर विघ्न झालं का नाही, वेळ झाला की विघ्न निर्माण होतं. ज्यावेळेस पिंडदानाचा म्हणजे कार्यक्रम चालू झाला अयोध्येमध्ये, सांगितलं असणाऱ्या ऋषीला की बाबा म्हणजे जर वेळ लागला तर विघ्न निर्माण होईल. अभिमानाला असणाऱ्या कैकणे असणे ज्यावेळेस असणारे आले राजा दशरथ इकडं पिंड असं तोंड करून इकडं बघत होती. हजारो वर्ष असणारी घालीन ती इंद्रा घरची अप्सरा होती. ती श्रापामुळे तिथं आलेली होती. वेळेची वाट बघत होती. झापाटा मारली ती पिंड घेऊन गेली. चांगल्या कामाला वेळ लागला नक्की विघ्न होईल. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले देवा आता उशीर करू नको, आळस करू नको, अनमान करू नको, एका क्षणात असणारी कृपा कर. आतापर्यंत कृपा केली समाधान वाटलं नाही. नाथ महाराजाला वाटलं, आपणाला समाधान वाटलं. आपणाला असणारे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा दिलेलं जास्त आहे. माणसाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले की संतुष्ट होते. थोडं कमी मिळाले की माणूस चलबिचल होते. दोन मन आहेत माणसाची. एक मन चांगलं आहे, खाल्लं. वरलं मन म्हणते वाईट केलं तर काय होत नाही, खाल्लं म्हणते त्याचा धोका खावा लागेल. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले देवा सगळं काय दिलेलं आहे, सगळ्याचं हे झालं, सगळ्याचं कल्याण झालं. ज्यांनी ज्यांनी तुझी सेवा केली त्यांच्यावर नक्की कृपा केली. त्यांचा आनंद आहे सध्या. आता दुःख असणारं त्यांच्या जवळ नाही, भक्ती असणारी त्याच्या जवळ आहे. ज्याच्याकडे भक्ती जवळ आहे त्याला दुःखच येत नाही. ज्याच्याकडे पुण्य आहे त्याच्याकडे पाप जात नाही. ज्याच्याकडे पाप आहे त्याच्याकडे पुण्य जातच नाही. फार अवघड आहे. ही पाप कुणाकडे जात आहे? ज्याच्या मुखातून कधी राम म्हणलं त्याच्यापाशी जाऊन बसते. ज्याच्यापाशी स्मरण आहे, नित्यनियमान असणार म्हणजे हरिपाठ म्हणणार, रोज असणारी एखादा ग्रंथ वाचणार, एखादी कथा ऐकणार, एखादं प्रवचन ऐकणार, एखादं असणार हरिकीर्तन ऐकणार, त्याच्याजवळ पाप जात नाही, ते जळून खाक होत. देव असणारे राजा राम राज्यावर बसणार. 33 कोटी देवाची बांधवली होती रावणाच्या बंदीखान्यात. सगळे देव म्हणले देवा राम राज्यावर बसल्यावर ही बांधवडी कोण सोडवी म्हणले. पैसा असला की माणूस उन्मत होते, गरिबीची जाणीव राहत नाही. मग असणारे ह्याच्याकडे पाठवले ब्रह्मदेवाकडे. युक्ती प्रयुक्ती करून ह्या मोहमायातून काढ म्हणले. ब्रह्मदेवाने विकल्पाला बोलवले, विकल्पा तू जा म्हणले अयोध्या नगरीमध्ये. विकल्प मला देवा पाया पडतो, कुठं मी पाठवा पण इथं पाठवू नका म्हणजे. नाही विकल्पाला पाठवा म्हणजे. विकल्पाने सांगले देवा वरून बंद करा, तिथले पाठवून बंद करा. हा जोडतो म्हणजे तुमच्या
मी हात जोडतो मला तुमच्या, मला कुठेही पाठवा पण आयटा नगरी मध्ये पाठवू नका. तिथले दगड सध्या झाड सध्या राम म्हणतील म्हणले तिथले, आणि मी जर गेलो तिथे भस्म होईल म्हणले. एका क्षणात माझी राख होईल. देवा माझ्यावर कृपा करा म्हणले. आणि असणारे काय करा ही कार्य दुसऱ्याला सांगा. ब्रह्मदेव म्हणले विकल्पा युक्ती प्रयुक्ती करतो आणि तुला असणाऱ्या कैकेपर्यंत पाठवतो. म्हणून असणारा विकल्प काय केला, असणाऱ्या त्या हिवराच्या झाडाला जाऊन बसला. हिवराचं झाड असणाऱ्या त्या असणाऱ्या मंत्राला असणारं फळ गोड वाटलं, खाऊ वाटलं म्हणून मंत्रेनं खाल्लं आणि कैकेला जाऊन भेटल्याबरोबर विकल्प कैकेमध्ये गेला. ज्यावेळेस असणारे दुष्ट विचार येतात त्यावेळेस विकल्प जवळ येते. वाईट विचार लांब गेले सद्बुद्धी निर्माण होते. वाईट विचार आले दुर्बुद्धीचा उगम होतो. असे असणारे इतका असणारा गोड अभंग आहे. सांगितले शेवटी महाराजांनी, वा हा संसार कधी देवा. वा म्हणजे ही इतका संसार गोड आहे, पण ते संसाराचा जर आनंद घेता आला तर गोड आहे. नाही संसार फार वाईट आहे. बरेच लोक वैतागून कुठे जाऊन फाशी घेते, कोणी डोंगरावरून उडी मारते. इतका संसार विचित्र आहे. पण परमार्थिक संसार हा गोड आहे. ज्याने संसार केला देवाचा, त्याने ह्याच्यामध्ये मोहमायामध्ये आलेच नाही. ते देवापाशी जाऊन देवाच्या सानिध्यात बसले. इतका संसार गोड आहे, इतकं संसारामध्ये आनंद आहे. सगळा संसार केला. नाथ महाराज म्हणू लागले, कसला संसार केला म्हणले, तुझ्या भक्तीचा प्रसार केला, तुझ्या असणाऱ्या कीर्तिमतीचा उद्धार केला, तिन्ही लोकांमध्ये उद्धार केला म्हणले. तुझी इतकी कीर्ती सांगितली आम्ही, तुझी भक्ती असणारी घरोघरी म्हणजे निर्माण केली. हा संसार केला म्हणले. आम्ही हा बाकीचा मिथ्या संसार केला नाही, जीव वाया जाणारा संसार केला नाही. संसार इतका गोड केला देवा. ही संसार तुला आवडला का. नाथ महाराज देवाला म्हणू लागले, इतका गोड संसार केला. जर देवाला आनंद वाटला की तुम्हाला दुःखाची असणारी प्राप्ती नाही. देवाला नाही आवडला दुःख नक्की आल्याशिवाय थांबत नाही. म्हणून नाथ महाराज संवाद करू लागले, देवा इतका संसार केला, तुझ्या नामाचा संसार केला, तुझ्या महती कीर्तीचा संसार केला, इतका संसार गोड केला. ज्याला राम म्हणता येत नाही, ज्याला मरा म्हणत होता वाल्मिकुळी, त्याला मराचा राम करायचा संसार आम्ही केला. इतका गोड संसार केला देवा. संसार आमचा असणाऱ्या तुमच्या पायापर्यंत पोहोचावा, आमचा उद्धार करावा आणि देहाचं सार्थक करावं, एवढी नाथ महाराज असणारी देवाच्या चरणी प्रार्थना करू लागले. अनन्य भावानं शरण आले, साष्टांग नमस्कार केला. देवा म्हणजे कृपा करा, शेवटची मागणी एवढी कृपा करा, ही सगळे असणारे रोग भोग असणारे सगळे म्हणजे नदीमध्ये सोडा म्हणले, आणि माझा उद्धार करा. मला हाताला धरून असणाऱ्या वैकुंठ नगरीमध्ये नेऊन सोडा, मग मी समाधानी आहे. तिथे मी तुमचंच गुण गातो म्हणजे वेगळं काय करणार नाही. इतकी गोड असणारी सेवा संत सद्गुरू गणेशनाथ महाराजाची, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, सगळ्या श्रोते मायबापाच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या कृपेने, गणपती बाप्पा विघ्न आणतो बी घालितो बी. अभिमान आला की विघ्न आणते, अभिमान गेला की विघ्न असणारं दूर ढकलून लावते, जाळून भस्म करते. इतक्या असणाऱ्या मंदिरामध्ये आपण सगळ्याच्या आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय प्रयत्न केला, देवापर्यंत पोचला का, संत सद्गुरू गणेशनाथ महाराजाला माहीत आहे आणि डोकडी महाराजाला माहीत आहे. आपण सेवा निर्विकार केलेली आहे. अनन्य भावाने शरण येऊन सेवा केली. जरी कुठला शब्द जरी कमी असला किंवा कुठं बोलताना काही जरी चुकलं असलं, जरी आपण हे आपलं शिक्षण कमी आहे, आपले क्षेत्र नाही, पण नाथबाबाच्या कृपेने आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली असणारी सेवा इथे समाप्त करू. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया.